आता काय करायलास? वाळू का भाजायलास? अरे ती वाळू नाही, मीठ आहे. मीठ आहे होय? मीठ भाजायला याच्यासाठी मला ना शेंगदाणे भाजायचे आहेत आणि मी असे शेंगदाणे भाजते. तुम्ही कसे भाजता मला कमेंट करून सांगा. आणि ना आता ना असा प्रॉब्लेम झालाय, एक 15 ते 20 दिवस झालं मी घरात ना मटेरियल मी भरलं होतं ना, सामान जे मसाले किंवा थोडंफार डाळी वगैरे, तर 15 दिवस मी बघितलंच नव्हतं, असं म्हणजे खास लक्ष दिलं नव्हतं. आणि आता ना माझ्या शेंगदाणे आणि एक 2-3 कडधान्य त्याला ना भोंगा लागलाय, म्हणजे असं बारीक असा ते वेगळाच किडा आहे. आता त्याच्यामुळे ना माझे कडधान्य आणि शेंगदाणे पुन्हा मसाले तिळामध्ये हे असलं काहीतरी वेगळंच पहिल्यांदाच बघितलं मी. म्हणून म्हटलं आज ना सगळं जे मसाले आहेत ना, मसाले पण आणि शेंगदाणे पण, म्हणजे 2 किलोचा डब्बा आहे. आणि आता मी ना सगळे एकदमच शेंगदाणे भाजून कूट करून ठेवणार. खराब होण्यापेक्षा भाजून कूट करून ठेवलेलं बरं. आज सकाळी सकाळी रविवारच्या जे फुलांचं वर्षाव झालाय ना माझ्यावरती ह्या किड्यांच्यामुळे, तर तो आहे. मिस्टर भडकले, कारण की सगळं आता एवढी महागाई वाढली आणि त्याच्यामध्ये जर असं काहीतरी सामान खराब झाले की नाही मनाला लागतं. बिचारा पैसे कमवून माझ्याकडे देतो आणि मी असं वाया घालवते म्हटल्यावरती आज सकाळी ओरडले. काय बोलले नाही, चूक माझी होती, मी लक्ष दिलं नाही. तर प्लीज सांगा ना त्याच्यावरती उपाय काय, कारण की आता माझ्याकडे ना जवळपास मसाला म्हटलं तर 1-1.5 किलो मसाला खराब झालाय. तो आता उन्हात पाकडलाय मी, पाकडून ते किडे काढलेत पण त्याला पोल पडल्यासारखे झाले. आणि डाळी तर ह्याच्यामुळं ना आज संडे एवढा का खास गेला नाही, लई वाईट गेला सकाळपासून. आता किती वाजले? पावणे एक वाजलाय. पण आज सकाळपासून ना मिस्टर माझे सगळ्यांना नुसतं ह्या डब्यात काय, त्या डब्यात काय, कुठल्या डब्यातलं काय खराब झाले, म्हणजे इकडे जरा पसारा जास्त आहे हे ना, सगळे ना डबे काढून 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 सगळं ना की ह्या डब्यात काय, त्या डब्यात काय आहे, ह्याच्यातलं खराब झाले काय, त्याच्यातलं खराब झाले काय, हे असं ना बघितले. एका चुकीमुळं सगळं घर सापसले त्यांनी. तर थोडस झाले जास्त खराब. आणि शेंगदाणे मी ना असे भाजते, वाळू नाही रे, ते मीठ आहे. मी ना 3 ते 4 वेळा मीठ यूज केले, ते म्हणजे भाजले पुन्हा बरणी भरून ठेवले, त्याच्यामुळे ते थोडंसं काळं झालं. आणि 2 ते 3 वेळा अजून भाजणार आणि मगच मीठ फेकणार, कारण की मीठ काय खराब होत नाही. त्याच्यामुळे छान भाजतात शेंगदाणे, करपत नाहीत आणि निवांत भाजतात. त्याच्यामुळे मी मिठातच असंच भाजते. कट्ट्यावर बसून जास्त वेळ लागतो रे त्याला, मग उभं राहून पाय दुखतात, म्हणून कट्ट्यावर बसून मस्तपैकी रविवारचं करायचं आपलं. तुमचा संडे काय म्हणतोय? माझा तरी शिव्या खाऊन संडे सुरू झालाय. आज बाहेर पण कुठे नाही. चला त्याला बघते अजून. आता बाहेर गेले, घरात यायच्या अगोदर पहिला चेक करते परत आणि कुठं काय खराब झाले नाही ना.